दिवसात म्हणजे 5,000 रुपयाचे जेवढं काम करतात हं. तेवढंच काम 500 रुपयाच्या पेट्रोलमध्ये हा 2 तास करतो. मग 10 मजूर नकोय आपण, मग मशिनरी वापरावं. हो. इतक्या साध्या गोष्टी. सगळे पेट्रोल इंजिन आहे त्याला, हाऊस पॉवरचं इंजिन आहे. कोणी मुली, बायका, पुरुष कोणीही चालू शकतो त्याला. आता हे काय ते म्हणजे खत आहे का तिकडचं आणलेलं? आता हा गाईच्या गोठ्यातलं इथं स्टॉक करतो, हं. टाकवतो. आणि कोणी लोक आली, आता आम्हाला काही एवढं लागत नाही, बऱ्याच गायी इथं एकाच गाईचं लागतं. बाकीचं 3-4 गायींचं खत मग 20 रुपये किलोने 30 रुपये किलोने शहरात विक्री करतो आणि शहरात लोक घेतात आवडीने. आणि ट्रॅक्टरची लोकांना बेड बनवायचं शिकवायचं असतं ना, हं. ते पण इथं शिकवतो. अच्छा. काही पण आता दिवसेंदिवस आता ऊन पॉली हाऊसमध्ये असलं हो. की थोडीशी झाडांवर तेज कमी राहतात हो. आणि संध्याकाळी 4 नंतर परत फ्रेश होतात. बरोबर. आता मी शेती करायचो इथं खाली, हो. तर मी खाली शेती करायचो तर 50 जोड्या पालकच्या काढायचो. मुलांनी इकडून 3 मजले आणि तिकडून 3 मजले केले, 250 जोड्या काढतो याच जागेत याच पाण्यात. कारण टेक्नॉलॉजी, तुम्ही आता पोरं टेक्नॉलॉजीचा पण वापर करायला लागलेत. हं. टेक्नॉलॉजी आणि नवीन तरुण पिढीला जर शेतीत आणलं तर ते काही पण वेगळं काम करतील. वडिलांनी आईनी मार्गदर्शक म्हणून पाठीमागे उभं राहायचं त्याच्या आणि प्रोत्साहनच द्यायचं. आता बरेचसे आई वडील म्हणतात नाही नाही नोकरीच केली पाहिजे काय शेतीत, त्यांच्यासाठी काय सांगाल? आता त्या आपल्या प्रत्येकाच्या आईवडिलांना, आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाच्या आईवडिलांना आपला मुलगा नोकर झालेला चालतो पण मालक झालेला चालत नाही. त्यामुळे मुलांना मालक व्हायला बिनधास्त एकदा प्राधान्य द्या. अवघ्या 3 महिन्यात बिझनेस चालू होतोय. फार कमी 1,00,000-2 लाख रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये दर महिन्याला लाखभर रुपये चालू होतात. 1 एकराचा जर प्रोजेक्ट केला, बांधावर फळझाडं लावली, गायी सांभाळल्या, इतकं चांगलं आहे. फक्त 3-4 महिने आईवडिलांनी दम काढला पाहिजे. एकदा पैसे चालू झाले, हे पान खाऊन बघा. तोपर्यंत पालकचं पान मी असंच तोडले आणि असंच खायला देतोय. तुम्ही म्हणणार याला शिजवायची पण गरज नाही, याच्यात मीठ पण घालायची गरज नाही, इतकं सुंदर आहे. सालाडचं पान आहे काय वाटतं बघा, बरोबर हो, ना? बरोबर. अशा गोष्टी खायला मिळतील. आईवडिलांना सांगा की तुमचं आयुष्य 100 वर्षाचं करण्यासाठी आम्ही आता शेती करतो. हं. आणि आईवडिलांनी तर 100% काय होतं, एखादं रोल मॉडेल तयार झालं पाहिजे. माझं स्वतःचं तयार झालं. माझ्या स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये माझे वडील सही पण करत नव्हते. जमीन मॉर्गेज देऊन लोन घेतलं होतं ना, त्यांना वाटलं लिलावच होईल जमिनीचा. पण जसं मी 1 वर्षात कर्ज फेडलं तसं वडील सगळ्यांना सांगायचं नाही नाही बिनधास्त करा तुम्ही. तसं तुम्हाला पोरांना चमत्कार करावा लागेल, तेव्हा सगळे नमस्कार करतील बरोबर. आणि मग आई वडील आपल्यावर विश्वास ठेवतील. म्हणून मुलांनी पहिलं करून दाखवा. थोडे दिवस फार कमी गुंतवणुकीमध्ये हा प्रोजेक्ट चालू करा. आई वडिलांना 2-3 महिन्यात दिसू द्या की 2-3 जन्मात त्यांना एवढे पैसे नाही मिळाले, एवढा पोरगा पैसे मिळवतोय. त्याचसोबत ऑर्गॅनिक खाल्ल्याने आनंद खूप मिळतोय. कलेक्टर, कमिशनर, BDO, तहसीलदार, वेगवेगळे MD डॉक्टर आपल्याकडे येतात. आपल्या मुलाकडून ते भाजी घेऊन जातात. म्हणजे तुमचा मुलगा कोण आहे हे त्यांच्या लक्षात येतं. म्हणून आपल्याला थोडे दिवस काम करायचं आहे. सगळ्या तुमच्या व्हिडिओ पण भरपूर होतील. दूरदर्शनवाले येतील, ABP माझावाले येतील, सगळे चॅनलवाले तुमच्याकडे येतील. आता तुम्ही जसं पोरं आहेत, आता खूप जणांचे यूट्यूब चॅनल आहेत. हे यूट्यूब चॅनल पण खूप प्रोत्साहनात देतात. त्या शेतकऱ्यांना प्रसिद्धीत मिळवून द्यायचं काम करतात. पण काय बऱ्याच जणांच्या डोक्यात ती प्रसिद्धीची पण हवा घुसून मग त्यांच्या डोक्यात फक्त लई कोटी कमवायची असा हव्यास निर्माण होतो आणि मग ही लोक दुसऱ्याला लुटायला लागतात. तर आपल्याला काही लई कोटी नाही. आता आम्ही 1,000-1,200 कोटी रुपये सगळा ग्रुप मिळून कमावतो, पण प्रत्येक शेतकरी 10-12 लाख कमवतो आणि 10-12 लाखात आम्ही सुखी आहेत. आमचे खर्चही खूप कमी आहेत. तुम्ही जर पाहिलं तर 10-12 लाखामध्ये 2-4 लाख रुपये खर्च होते फक्त. इतकं सुंदर काम चाललेलं असतं. दवाखान्याचे खर्च नाही आहे, भाजीपाला घरचा, धान्य घरचं, दूध घरचं, फळं घरची, लाईट बिल नाही आता 4-5 वर्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्याला तसे खर्च काय नाही आणि निर्व्यसनी सगळी पोरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आईवडिलांच्या पण तुमच्याकडून अपेक्षा असतील की आपली मुलं निर्व्यसनी राहिली पाहिजे. आणि निर्व्यसनी ठेवायचं असेल तर शेतीत आणायची, नोकरीत नाही. नोकरीतली निर्व्यसनी राहतात, पार्ट्या होतात आणि पार्ट्यामुळे आपोआप प्यायला सुरुवात करतात. बरोबर. त्याच्यामुळं छान पद्धतीने आपल्याला हे करता येईल. ही कुंड्यांची पद्धत केली, 3 मजल्याची शेती. सर याच्यात आता खाली काय लावलेलं आहे म्हणजे कुठं? या जमीन खाली आता काही लागवड नाही केली. हं. पीक काढून झालं, लाल माठ होता, पीक काढून झालं की स्लरी टाकायची आणि 15 दिवस आराम द्यायचा त्याला. सारखी पिकं नाही घ्यायची, 15-15 दिवसाचा आराम द्यायचा. गॅप माती चेंज करता का मग? नाही मातीला आता 12 वर्ष झालं तीच माती. माती कधीच चेंज करायची गरज नाही ऑर्गॅनिकमध्ये. ऑर्गॅनिकमध्ये मातीची क्वालिटी चांगलीच राहते. याला आऊत पण वापरायची गरज नाही बघा. 11-12 वर्षाची माती आहे बघा, ही अशी होती. एकदम म्हणजे भुसभुशीत म्हणजे खुरपं पण लावायची गरज नाही. हो तुमचा हातच खुरपं आहे बघा. झालं सर. नुसती अशी हलवायची, शेणाची स्लरी टाकायची, 8 दिवस सोडून द्यायचं. 8 दिवसांनी परत पाणी घालायचं, भुसभुशीत करायची, अशा रेषा मारायच्या आणि टाकायची पालक, मेथी.
परत बुजवलं, झालं सुरू. झालं. इतकं साधं काम त्या सिस्टममध्ये होतं. सर हे बेडमध्ये म्हणजे याचं काय? हे बेडमध्ये केले कारण वेलवर्गीय पिकं आहे ना, हम्म, काकडी काढून झाली आता. हम्म. काकडी, टोमॅटो, दुधी, दोडका, ही अशी कारली, ह्या सगळ्याला मातीत लागते, कुंड्यांमध्ये येत नाही ती. बरोबर. मातीवरची. आणि म्हणजे वर्षभर कोणते कोणते झाडं कुंड्यामध्ये येत नाहीत ते सांगा ना. वेलवर्गीय पिकं दुधी, दोडका, कारली, टोमॅटो, काकडी, वांगी, एवढीच पिकं. बाकी कोबी, फ्लावर, पालेभाज्या, फ्रेंच बीन्स, श्रावणी घेवडा, भेंडी सारखी पिकं खाली घ्यायला लागेल. जसं तिकडे कडला एक बेड आहे, हो थोडं थोडं. आता ही जर शेती तुम्ही पाहिलं तर 5 ग्राहकांना रोज खायला घालणारी शेती. बरोबर. त्याच्यामुळे इथं 20-25 प्रकारच्या भाज्या आहे, पण थोड्या थोड्याची, हो. थोडं थोडंच आपल्याला द्यायचं. त्याच्यामुळे इकडे हळद आहे, हे पांढरी हळद, इथं पिवळी हळद आणि इकडे काळी हळद. आता पांढरी हळद काढणी चालू आहे, 100 रुपये पावनी देतो. ही स्किनच्या प्रॉब्लेमसाठी चालते. पिवळी हळद घरी खायला चालते, ओलीच खातात खिसून भाजीमध्ये. आणि काळी हळद कॅन्सरवरचं औषध म्हणून करतो. आता हा 2.25-2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे बघा. साधारणपणे 6-7 लाख रुपये होतात. याचे कंदही विकतो एवढ्या प्लॉटमध्ये. एवढ्या प्लॉटमध्ये. म्हणजे हळदच 400 रुपये किलो नाही, ओली आहे. आता पांढऱ्या हळदीला तुम्ही जर पाहिलं तर 1.5-2 किलोचे कंद असतात खाली. खाली काढलं हळद काढली बरं. आणि मग त्याची विक्री करतो. आता वर्षभर काढणी चालू असते आणि वर्षभर विक्री चालू असते. त्याचा असा सीझन बिझन नाही ठेवला, कंटिन्यू सगळ्या लागवडी आहेत. आता काळ्या हळदीची लागवड केली, त्या कोपऱ्यावरती काढणी चालू आहे. मग आता ती संपत तर इकडची चालू होईल. अशी सगळी सायकल आपल्याला 365 दिवस ओलीच काढायची आणि लोकांना द्यायची. आम्ही सवय लावली लोकांना ती. हो. इथं कोणतं आता काय लावलेलं वगैरे? आता इथं पण पालक आहे, लाल माठ आहे, इकडे स्टीविया आहे. स्टीविया कोणतं आहे? तुम्हाला दाखवतो, दुसरं झाड दाखवतो. ठीक. ते असं लाल माठ बघा, 27-28 दिवसात काढायला येते. हे खोडतोन देतो, त्यामुळे 4 महिने चालतं. 12 खोडण्या करतो. पालकच्या पण 12 खोडण्या करतो. म्हणजे लोक उपटून देतात. त्याच्याऐवजी आपण जसं पाला तुम्हाला खायला दिला ना, हो तसा हे सगळं असं. हो बरोबर. दर आठवड्याला एकदा खोडणी असते. बॅगमध्ये टाकायचं, 250 ग्राम झालं की 40 रुपये देतात लोक. आणि इतकं सुंदर, याचं काहीच टाकून द्यायचं नाही बघा. नुसतं चॉपिंग करायची, बस शिजवायची आणि वाफेवर शिजवायची. त्याला काही गरज नाही शिजवायला, म्हणजे पाणी पण टाकायची गरज नाही. इतकी सुंदर वाफेवरती शिजते आणि खायला पण खूप मजा येते. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, पालेभाज्या. हे स्टीविया आहे बघा. हे काय काम करतं? स्टीविया म्हणजे शुगर फ्री साखर. म्हणजे आता खूप लोकांना शुगरचे आजार आहे. याचा काढा 2दा पिलं तर शुगर पण कंट्रोल राहते. हे पान खा, दिवसभर तुमचं तोंड गोड राहील आणि ॲसिडिटी पण लगेच जाईल. किती गोड आहे बघा, साखरेपेक्षा 300-400 पट गोड आहे. म्हणजे साखर नकोच आहे, साखरेमध्ये खूप केमिकल आहे. हो. आणि याच्यामध्ये अजिबात केमिकल नाही. गवतासारखं झाड आहे, 10 वर्ष चालतं एकदा लावलं की. कुंड्यांमध्ये प्रत्येकाने घरी लावलं तर चहात जर याचं पिलं तर शुगरच येणार नाही, कुठलेच आजार येणार नाही, किडनी, लिव्हर. त्यामुळे स्टीविया खूप सुंदर वनस्पती आहे. आपण त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, लागवडी केल्या पाहिजे. हो. पण हळद आहे, जागजागी हळद आहे, पायनॅपल आहे, पपई आहे. काही लागवड करा तुम्ही, काही येते. काय ते पॅशन फ्रूट आहे. हा वेल जो आहे ना, हां. पॅशन फ्रूट लागायची त्याला अजून. अच्छा. हे झाड आहे. तिथं कारली पण आता आल्यामुळे थोडीशी, कारण ग्राहक आलं की पाव किलो द्या, अर्धा किलो द्या, त्याच्यावर लागत नाही. बरोबर. म्हणून लागवडी पण त्या पद्धतीने. तुम्ही पण 1 एकरचा प्रोजेक्ट करताना 25-30 प्रकारच्या भाज्या लावायच्या. तिथं पण हळद होती, परत लागवड झालेली आहे काढून. आता हे जे ठेवलं ते रोपं विक्रीसाठी आहे. हे काळ्या हळदीचं रोप आहे, ते 200 रुपयाला देतो. आणि पांढऱ्या आणि पिवळीचे 100-100ला. पण 6 महिन्यात 1-1.5 किलो हळद लागते त्याला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे वाढवत जायचं. रोपं सारखी नाही घ्यायची, एकदा घेतली की तुम्हाला पुढं रोपं खूप लोकांना लागत आहे.